हळवे सूर धावू द्या आज येथून दूर या भवनातील गीत मवाळ हळवे सूर जाऊ द्या मवाळ हळवे सूर मवाळ हळवे सूर मवाळ हळवे सूर जाऊ द्या आज येथून दूर या भवनातील गीत पुराणे भाव भक्तीची भावुक गाथा भाव भक्तीची भावुक गाथा भाव भक्तीची भावुक गाथा भाव भक्तीची भावुक गाथा भावुक गाथा भाव भक्तीची भावुक गाथा भाव भक्ती भावुक गाथा पराभूत हो नवविल माता पराभूत हो नवविल माता नवे सूर नवे तराणे 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 नवे तराणे नवे तराणे नवे सूर नवे तराणे हवा नवा तो नूर हवा नवा तो नूर हवा नवा तो नूर हवा नवा तो जाऊ द्या आज जुने ते सूर या भवनातील गीत पुराण या भवनातील गीत भवनातील गीत भवनातील गीत पुराण. सदाशिव ए सदाशिव सदा मुख मोर मोर मुस्कात जात मुख ए मुख मोर मोर मुस्कात जात हॅ करून हसायला काय झालं एवढं? होणार काय, सूर्य मावळला नाही अजून तोच हा मालकंस. खरंच हा मध्यरात्री नंतरचा म्हणजे तिसऱ्या प्रहरातला राग. हे प्रहरांचे हिशोब लक्षात ठेवणं म्हणजे डोक्याला एक व्यायामच आहे. उमा, मला नाही वाटत मला जमेल असं. अगं किती दिवस चालणार हे? निदान तो ग्रंथ तरी आणून दे मला. कुठला ग्रंथ? अगं पंडितजींची ती पोथी ग, संगीत सुधाकर. हवेली सोडून जाताना मी कसून शोध घेतला होता पण नाही सापडली ती पोथी. कदाचित ती त्यांनी आपल्या बरोबर नेली असेल. आणि काय रे, त्या पोथीचा तुला काय उपयोग? कागदावरची स्वरलिपी वाचता येते तुला? स्वरज्ञान समजतं? आम्ही प्रयत्न केला असता. इतकं सोपं नाही ते सदाशिवराव. हो का? अनेक वर्षांचा सराव लागतो स्वरज्ञान व्हायला. लाव बघू सा. गमापनी सागरे सा निसा निधप मप गमा. हे सोपं आहे. मगरे सा. काय काय परत काय एकदा? पम गम पनी सा गरे सा नि ध पम गरे सा. अरे वा, बराच रियाज झालेला दिसतोय तुझा. दिनकिडदा दिनान तिरकिड तिरकिडदा निसा म ग ब म ध प ध प म ग म प नि सा रे निसा निसा ग ग रे सा निसा निसा म म ग रे सा निसा निसा नि ध प ग म प नि सा नि ध प म ग नि ध प म ग ध प म ग प म ग म ग म ग आ ग म ग रे सा आ. सदाशिव, मिरजेला आम्ही फक्त 8-10 महिनेच होतो.
तेवढ्यात इतकं काही शिकल्यास बाबांकडून? अगं ते शिकवायला बसले ना म्हणजे स्थळ काळाचं भानच राहत नसे बघ त्यांना. मग समोर ऐकायला बसलाय तो एक अजाण मुलगा याचं देखील. आणि मी जे कानावर पडेल ते मनात साठवून ठेवायचो. मग त्याचा अर्थ कळो वा ना कळो माझे गुरु होते ते. एवढं मानतोस तू त्यांना? मग जन्मदात्यापेक्षा मोठा असतो गुरु. आणि त्यांची मुलगी? माझी गुरु भगिनी, बहीण, धाकटी. का ग काय झालं? सकाळपासून विचारीन म्हणते तो अवघड प्रश्न विचारतेच आता. सदाशिव, जिला बहीण मानलं तिच्याच खोलीत अपरात्री एखादा पुरुष शिरला तर? कुणाबद्दल बोलतेस तू? तुझ्याबद्दल. अर्थात तशी केवळ शंका आली म्हणून. उमा, माझा हात माझ्या दैवतावर आहे, तानपुऱ्यावर. ह्याची शपथ घेऊन सांगतो, ह्या धर्मशाळेत स्त्रियांच्या दालनात तू नक्की कुठल्या खोलीत राहतेस हे देखील मला ठाऊक नाही. आज 6 महिने झाले तरी. मग काल रात्री माझ्या खोलीत कोण आलं होतं? एखादा पुरुष, अगदी माझ्या उशाशी. देव जाणे तो कशाला आला होता. त्याचा हाताचा स्पर्श माझ्या मस्तकाला जाणवला म्हणून मी. पण तेवढ्यात तो आला तसाच तो निघूनही गेला. मग तू ओरडली नाहीस? रखवालदाराला हाक नाही दिलीस? नाही. का नाही? कारण मला वाटलं ते माणूस माझ्या जवळच आहे, माझ्या परिचयाच आहे. मी ओरडले तर अनर्थ होईल. पण मला क्षमा कर सदाशिव, मला क्षमा कर. मी चुकली, मला माफ कर. उमा, उमा, उमा थांब. उमा, पाहिलं पंडितजी, अशी आहे तुमची मुलगी. पंडितजी, तुम्ही बोलवलत म्हणून मी या चक्रव्यूहात शिरलो तुमच्या आशीर्वादाच्या बळावर. पण तुम्ही मात्र पाठ फिरवलीत. तुमचं मार्गदर्शन राहिलं दूर, साधं दर्शन देखील झालं नाही मला. आणि ते नवे राजगायक मला आपला शिष्य मानायलाच तयार नाहीयेत. तरी त्यांच्या हवेलीच्या महाद्वारासमोरून जातो अनेकदा मी, मुद्दाम वेड्या आशेने, काहीतरी कानावर पडेल म्हणून. कधीतरी आतल्या रियाजेचे सूर येतात वाऱ्यावर तरंगत तरंगत. बरं वाटतं तेवढं भुकेल्या जीवाला. अहो, परवा खिडकीतनं खां साहेबांची एक तान ऐकू आली. आहा, 12 सुरांची दाणेदार पाणीदार मोत्याचा सरच उघडला, जणू सरसर सरसर. कुठला राग चालू होता देव जाणे. अहो, पूर्णचीच ऐकायला मिळाली कुठे. तेवढ्या सज्ज तो चांद आला ना, खां साहेबांचा पुतण्या. मग इच्छा होती तरी मला तिथे थांबता नाही आलं. आणि तशीच ती झरीना, खां साहेबांची मुलगी हो, मनाने निर्मळ आणि प्रेमळ वाटली बघा. परवा मी हवेलीत गेलो होतो ना, त्यावेळेला तिनेच माझी विचारपूस केली. आणि शिवाय तुमच्या उमाची बालमैत्रीण देखील आहे ती, पाठशाळेतली. पण एवढ्याशा ओळखीवर मी जर तिला म्हटलं, झरीना तुमच्या हवेलीत मला, ते तिला पटणारच नाही. अहो, ते शक्य नाही, शक्यच नाही. ते काय शक्य नाही? हा, तुम्ही म्हणजे उमा कुठे आहे? आत असेल, मी बोलवून आणतो. उमा, थांब सदाशिव, मला बोलायचं होतं तिच्याशीच, पण तुझ्याबद्दल. माझ्याबद्दल मी काय केलंय? एक भयंकर गुन्हा आब्बाजानच्या दृष्टीनं. काल मध्यरात्री आब्बाजान राजवाड्यातून हवेलीकडे परत येत होते. त्यांचा मेणा याच रस्त्यावरून जात होता आणि तू इथं रियाज करत होतास. आब्बाजांनी मेणा थांबवला थोडा वेळ. अरे बापरे, म्हणजे खां साहेब इथे आले होते माझं गाणं ऐकायला? पण काय ग, काल रात्री मी काय गात होतो? धानी मधली एक चीज. हा, देर न कर साके भर दे जा, देर न कुणाची बंदिश ठाऊक आहे ती? कोणाची का असे ना, देर न कर. स्वतः खां साहेबांची रचना आहे ती. मेलो ठार, आणि ते स्वतःच ऐकत होते. काही चुकलं का माझं त्यात? फार मोठी चूक केलीस तू. चूक? अगं पण धानी हा सार्वकालिक राग आहे, म्हणजे केव्हाही गायला तरी प्रहराची चूक. मी वेगळीच चूक म्हणते सदाशिव. तू आमच्या घराण्यातला नाहीस. आता ते कसं शक्य आहे? तुम्ही म्हणजे आणि आम्ही. अरे, मी गायकीचं घराणं म्हणते सदाशिव. तू खां साहेबांचा शागिर्द नाहीस, तरी देखील त्यांच्या परवानगीशिवाय त्यांचीच रचना गात होतास. घरी आले तेव्हा किती संतापले होते ते. सारी हवेली डोक्यावर घेतली एवढ्या रात्री. बापरे, मग तू काय सांगितलंस? मी म्हटलं त्याच धर्मशाळेत उमा राहते, तिला विचारून काढते पत्ता, कोण आहे तो, कुठून आलाय. सुटलो म्हणायचा मुरलीधराच्या कृपेने. सदाशिव, एकदा ऐकल्यानं पाठ होतं तुला सारं. मग त्यात एवढं आश्चर्य वाटण्यासारखं काय? गाय कशी भरा 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 गवत खाऊन घेते आणि मग सावकाश श्रवंत करीत बसते, तसंच करायचं. आमंत्रण असो वा नसो, कुठे मैफिलीची तयारी दिसली की आपण जाऊन बसायचं. कानी पडेल ते साठवून ठेवायचं आधाशासारखं इथे. आणि मग धर्मशाळेत आल्यावर पुन्हा पुन्हा आठवून म्हणून बघायचं. मनाच्या गाभाऱ्यात घुमणारे ते मुके सूर हळूहळू गाऊ लागतात गळ्याने.
मला सवय झाली त्याची. फार चांगली सवय आहे. आता आहे आपलं काय गरीब. पण तीच एखाद दिवशी घात करेल. सदाशिव, तुझी याददाश्त चांगली आहे, सुरांची पहचान आहे, अंगात अवसान आहे, मग मनात एखादी तमन्ना असेलच. ज्या खासाहेबांनी तुला हवेलीतून हाकलून लावलं त्यांनाच एक दिवस चुनौती द्यायची आणि हे राजगायक पद हिसकावून घ्यायचं. तुझ्यासारख्याला 5-7 वर्ष पुरे होतील. खरं आहे ना? का बोलत का नाहीस? काय बोलू? उमाचा तो गैरसमज आणि तुझा हा असा. झरीना, अगं इतक्या वर्षांनी इतक्या लांबून मी इथे आलो ते इतकी क्षुद्र महत्वाकांक्षा मनात घेऊन. मग काय हवंय तुला? झरीना, माझं एक स्वप्न आहे. एका शांत प्रशस्त सभागृहात जाणकार श्रोत्यांचा समुदाय बसलाय. गर्दी आहे पण दर्दी रसिकांची. व्यासपीठ रिकाम आहे, तरीही ते रिकाम नाही, कारण पूर्वी गाऊन गेलेल्या कलाकारांनी जे नाद ब्रह्म निर्माण करून ठेवलंय त्या स्वरांची ऊब त्या बैठकीला अजून कुरवाळते. इतक्यात एका वडीलधाऱ्या अधिकाऱ्याने संकेत केला म्हणून मी उठतो. आपल्या गुरूंना वंदन करून व्यासपीठावर जातो. समोरची ती सभा पाहून मन धास्तावतं, तरी फुलून येतं. मी तानपुरा उचलून गाऊ लागतो. एक एक स्वर नव्हे तर त्या स्वराला लावलेला कण देखील त्या रसील वृत्तीने टिपून घेणारे ते श्रोते म्हणजे साधी माणसं नव्हत. एकाच सुरात लागलेले अनेक तानपुरेच जसे. एक छेडला की बाकी सारे त्याच सुरात गुंजारव करणारे आपोआप विनासायास. मी सारं जग विसरून डोळे मिटून गात सुटतो, बेहोश, बेभान, बेधुंद. मला जे जे काही येतं ते मी सगळं त्यात ओतून टाकतो, माझा जीव देखील. वेळेचं भान नसतं मला, पण केव्हा तरी गाणं थांबतं माझं. तानपुरा खाली ठेवून मी समोरच्या सभेला नमस्कार करतो. टाळ्यांचा कडकडाट होत नाही, नुसती गूढ शांतता. कारण सगळेच भारावलेले, गहिवरलेले. इतक्यात एक ज्येष्ठ गायक उठून माझ्याजवळ येतं. अनेक गायकांचा गुरु, उस्तादांचा उस्ताद, तुझ्या अप्पाजांसारखा. त्यांचा थरथरता हात माझ्या पाठीवर फिरवून म्हणतात, शाबास मुला, मजा आला, आज कानाचं सार्थक झालं. जीते रहो बेटा, गाते रहो. जीते रहो बेटा, गाते रहो. माझ्या कानांवर विश्वासच बसत नाही. मी आपल्या गुरूंकडे बघू लागतो. इतक्यात सारं दृश्य अंधुक दिसायला लागतं. अरे हा पाऊस का सुरू झाला बाहेर? पण मग लक्षात येत, पाऊस बाहेर नाही, पाऊस आहे माझ्या डोळ्यात, माझ्या गुरूंच्या डोळ्यात. सांग झरीना, या दैवी आनंदापुढे काय मोल आहे ग त्या राजगायक पदाचं? ती हवेली, तो मान सन्मान, वैभव, प्रतिष्ठा, नाव, लौकिक हे सारं ओवाळून टाकावं त्या एका आशीर्वादावर. जीते रहो बेटा, गाते रहो. कुठलाही कलाकार त्या क्षणासाठीच जगत असतो, त्या क्षणापुरताच जगत असतो. एरवी तोही एक माणूस, सामान्य माणूस. सदाशिव, हे मोर पिसासारखं मुलायम मखमली स्वप्न उराशी बाळगून तू इथे आलास, पण पंडितजी इथं नाहीत आणि माझे अब्बाजान तर तुला दारात उभं करायलाही तयार नाहीत. हो ना, म्हणूनच आज डोळ्यासमोर दिसतोय नुसता अंधार आणि त्यातलं प्रत्येक दार बंद. सदाशिव, एक मार्ग सुचवू? जरा आड वळणाचा आहे. सदाशिव, अरे हे बघ काय, कुणीतरी माझ्या उशाखाली ठेवलं होतं, बहुधा काल रात्री. काय? संगीत सुधाकर, बाबांचा ग्रंथ. तू म्हणत होतास ना ती पोथी. म्हणजे परमेश्वरानं माझी प्रार्थना ऐकली म्हणायची. घे. हे काय, तुला आनंद नाही झाला? झाला ना, पण काळजात एक कळ देखील उठली हा ग्रंथ बघ. याचा अर्थ पंडितजी काल इथे आले होते, मग मला न भेटता आलोच. सदाशिव, झरीना, तू इथं का? येऊ नये तसं नाही ग,
पण अशी अचानक कशी आलीस? अगं 1-2 कामं होती. हा बद्री कुठे गेला? बद्री, ए बद्री प्रसाद. कसं काय बद्री, सुखात आहेस ना? उमा बेटीची आठवण होते कधी? अरे अरे, डोळ्यात पाणी आणायला काय झालं? हा, केव्हापासून? अरे मग झरीनाच्या मार्फत खासाहेबांची परवानगी मागायची, सुट्टी घेऊन जाऊन यायचं. कुठे जायचंय त्याला? अगं मथुरेला. त्याची नात तिकडे आजारी आहे, तिकडे बघायलाही कोणी नाही. हात तिच्या, एवढंच ना? जाऊन या हा, 2-4 महिने पुरतील ना. मंदिरात जाऊन येताय? जाऊन या हा मौनी बाबा, पण लवकर हा, नाहीतर उशीर होईल. उमा, आता दुसरं काम तुझ्यापाशीच होतं. उस्माननं हट्टच धरला तेव्हा आब्बाजान ती मुरलीधराची मूर्ती विकायला तयार झाले. ती मूर्ती विकणार? झरीना, माझ्या मुरलीधराला 100 वर्षांचं आयुष्य असो. कुणाला कविराज? त्या मुरलीधराला, जो आपल्याला आयुष्य देतो म्हणतात तो. कुठला मुरलीधर? तो बाहेर मंदिरासमोर पालखीत बसलाय तो. म्हणजे ती हवेलीतली मूर्ती इथे आली आहे? स्वतःहून कशी येईल? परमेश्वर हे जग चालवतो म्हणतात, पण आज मी परमेश्वराला चालवलं, हवेलीपासून इथवर, मेण्यातून. म्हणजे आब्बाजांनी ती मूर्ती तुमच्या ताब्यात दिली? दिली नाही, मी घेतली. आज दुपारभर खासाहेबांचा आणि माझा सुखसंवाद चालला होता, म्हणजे अगदी धृतलयी तार सप्तकात. सामान्य लोक त्याला भांडण म्हणतात. मी त्यांना म्हटलं, उस्ताद, 6 महिन्यापूर्वी तुमच्या समोर मी चांदीच्या तपकामध्ये कलदार 100 मोहरा ठेवल्या, दंडा बांधून तुमचा शागिर्द होण्यासाठी. या 6 महिन्याच्या दीर्घ कालावधीमध्ये उस्ताद, आपण मला अनेक वेळा त्या नक्षीदार मखमली कोचावर बसवलं, पण एकदाही तानपुऱ्यावर बसवलं नाही. का तुम्हाला भीती वाटते का? येत्या विजयादशमीला भर दरबारात मी तुम्हाला आव्हान देऊन तुमचं राजगायक पद हिसकावून घेईन, अशी तुम्हाला भीती वाटते का? तर मग बांधा गंडा या मणिबंधावर. तशी म्हणाले कविराज, तुमची ही रुपयांची थैली परत घेऊन चला. अरे म्हटलं, नेऊ कशी? कारण आधीच कवी, त्यातून ब्राह्मण, म्हणजे दिलेलं दान परत घेतलं तर मला पुढल्या जन्मी आपल्या मुलीच्या पोटी जन्म घ्यावा लागेल, त्याची काय वाट? त्यावर म्हणाले कविराज, या हवेलीतली कुठली एक वस्तू उचला, एवढ्याच किमतीची, पण आम्हाला सोडून, आणि या आता गुडगुड 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 गुडगुड. ही कुठली भाषा? हा त्यांच्या हुक्क्याचा ठेका. मग मला आला राग. सहसा मला राग येत नाहीत संगीतातले सोडल्यास. मग मीही क्रोधाच्या आवेशामध्ये शिवाभावनीतले छंद सुरू केले. प्रत्येक छंदाला राग वेगळा, तालही वेगळा. केरवा, खेमटा, पंजाबी, दादरा, आडाचौताल, झपताल, दीपचंदी, झूम, राग. बाई 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 बाई, भ्याले असतील खासाहेब तुमचे हे ताल ताल पाहून. स्त्रियांसमोर हे क्रियाविशेषण वापरू नये, पण ते गर्भगळीत झाले. म्हणाले कविराज, तुमचे रुपये आम्हाला नकोत, मोहरा आम्हाला नकोत, पण हा झुमरावरा. तशी म्हटलं, बांधा गंडा या मणिबंधावर. तसे म्हणाले कविराज, या हवेलीतली कुठली एक वस्तू उचला, एवढ्याच किमतीची, पण आम्हाला सोडून, आणि या आता गुडगुड गुडगुड गुडगुड. तशी मी बांधली कंबर, म्हटले 4 मंत्र, आणि उचलला मुरलीधर. आणि त्याला थेट इथेच आणलात? मग काय घरी नेऊ? का? घरी देव पुष्कळ आहेत, पण देवता मात्र एकही नाही. असो झरीना, या विषयावर मी तुझ्याशी केव्हा तरी सविस्तर बोलणारच आहे, पण तूर्त त्या निर्वासित परमेश्वराची काही सोय? त्याला इथं आणलं तरी चालेल. इथं? रस्त्यावरच्या पालखीतून इथं चालेल? झरीना देवी, जी, आपल्या कोमल परवानगीनं मी